नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पलाश मुच्छलच्या मुंबईतील घरी सांगली पोलिसांची छापेमारी. राहत्या घरी न सापडल्याने शोध मोहीम सुरू. संगीतकार गीतकार पलाश मुच्छल याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. विज्ञान प्रकाश माने यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर शहर पोलिसांच्या पथकाने मुंबईत छापेमारी केली. त्याच्या राहत्या घरी तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात सांगली क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा झाला, पण तो काही कारणाने रद्द झाला. हा विवाह मोडल्यानंतर पलाश चर्चेत आला होता. मुच्छल यांनी 2025 मध्ये फिर्यादी विज्ञान माने यांच्याकडून चित्रपट निर्मितीसाठी 25 लाख रुपये घेतले होते. 22 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते आष्टा रस्त्यावरील टोलनाका परिसरात माने यांनी मुच्छल यांच्याकडे दिलेल्या 25 लाखाची मागणी केली. त्यावेळी मुच्छल यांनी माने यांना जातीवाचक शिवीगाळ केली. या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी पलाश विरोधात अनुसूचित जाती व जमाती अधिनियमानुसार गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सागर होळकर, गौतम कांबळे, संतोष गळवे यांनी मुंबईत छापेमारी केली. मुच्छल हा त्याचा मुंबईच्या घरी आढळून आला नाही. पुन्हा त्याचा शोध घेतला जाणार आहे. उपाधीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.